मुंब्रा खाडी बुजवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का? डेब्रिज माफियांचं हे षडयंत्र आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। जितेंद्र आव्हाडांकडून मुंब्रा खाडीतल्या अतिक्रमणाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। प्रशासन सुस्त असल्यानं अतिक्रमण होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे। मुंब्रा खाडीत होत असलेलं अतिक्रमण आणि झोपलेलं प्रशासन, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून हा व्हिडिओ पोस्ट आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच आपण पाहतोय लागवी की मुंब्रा खाडीत कशा पद्धतीत अतिक्रमण होत आहे हे दाखवत जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून पोस्ट केलेली आहे आणि झोपलेल्या प्रशासनावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंब्रा खाडीचा हा व्हिडिओ आणि हे संपूर्ण फोटो जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। पुन्हा एकदा आज त्यांनी मुंब्रा खाडी लगत असलेलं संपूर्ण हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते दाखवत मात्र प्रशासनावरती टीका केलेली आहे। याच विषयावर आपण पाहतोय की सभागृहामध्ये देखील वाढते अतिक्रमण असतील किंवा मग जी काही बांधकामं आहेत जी इल्लीगलपणे सुरू आहेत यावरती मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। पण मात्र आज पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा समोर आणून मात्र प्रशासनावरती टीका करताना त्यांनी पोस्ट केलेली आहे। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। मुंब्रा खाडी बुजवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का, असा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। डेब्रिज माफियांचं हे षडयंत्र आहे का, हाही मुद्दा जितेंद्र आव्हाड उपस्थित करतायत। जितेंद्र आव्हाडांकडून मुंब्रा खाडीतल्या अतिक्रमणाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आपण या क्षणी पाहतोय। प्रशासन सुस्त असल्यानं अतिक्रमण होत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।